हळद लागली बाजाई पहिले बसले गणपतीला गणपतीच्या दाळाला पहिले बसले गणपतीला गणपतीच्या किंवा मलाही पिवळा झाला हळद लागली पुण्याच्या जेजुरीमध्ये माऊलीच्या पालखी प्रस्थान सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र त्याआधी आपण बघतोय की पालखी सोहळ्यासोबत चालणारे लाखो वारकरी या नगरीमध्ये दाखल झालेले आहे खंडेरायाच्या आणि हा उत्साह बघतोय. ही सगळे जी वाघे आहेत आता इथे या सगळ्या वारकऱ्यांचं अशा पद्धतीनं वाजवून स्वागत करता येत आहेत. आपण बघतोय की या इथे जे आहे ते खंडेरी आहे आणि हे जे आहे वसारी जे वारू वसारी म्हणतो त्याचे जोरदार फटके आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. कशा पद्धतीने हे वाघे पारंपरिक पद्धतीने या सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करतायत आणि अत्यंत सगळं जे दृश्य आहे ते पारंपरिक आहे आपल्याला लक्षात येते. कशा पद्धतीने ही सगळी मंडळी आहे या आपल्या अशी खेळ सादर करून अशा पद्धतीचे स्वागत करतायत. यापैकी काही लोकांशी काही वाघ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. खरं तर दरवर्षी तुम्ही स्वागत करता, काय वाटतंय सगळं असा सोहळा कुठेही नाही. हा स्वागताचा सोहळा आणि खंडोबाचा असा माऊलीचा सोहळा आनंद होतो खूप. 7 वाजेपासून माऊलीच्या दिंड्यामध्ये येतो, जालन्याहून येतो, राजू माऊली खंडा जालन्याहून येतो दिंडीमध्ये आणि खूप सोहळा आनंद वाटतो इथं माऊलीला. हा जो सगळा साज आहे वाघ्यांचा आपण बघतोय, कवड्याची माळ आहे, वारू वसारी आहे, हे प्रिय का आहे खंडोबाला, काय सांगाल, काय काय आहे? मी जातिवंत वाघ्या असून माझ्याकडे ओरिजिनल हरणाच्या कातडीची भंडारी असून वसारी भंडारी कोटांब पूर्ण साहित्य देवाचा साज माझ्याकडे आहे. हे देवाचा साधा आपण बघतो खंडेरायाला जे कवड्याची माळ आहे अशा पद्धतीने आणि याला भंडारी म्हणतात. ही पिशवी महत्वाची आहे, याच्यामध्ये बेल भंडारा असतो आणि याला वारू वसारी म्हणायचं जे आपण बघतोय की ही वारू वसारी कशामुळे देवाला आवडते, काय आहे? हे म्हणजे पहिल्या अवतारातलं महादेवाचं जे साहित्य होतं तिरचोळ साप, हा साप याने दृष्टाला फटके मारायचे, दुष्टाला फटके मारायचे म्हणजे अर्थात हे जे पहिलं महादेवाच्या अवताराची वारू आता वारू आहे तर महादेवाच्या अवतारात हे तिरसोळ होता. तिरसोळ त्या तिरसोळीने राखी साहित्य वद्दा केलेला. तुम्ही कवड्याच्या माळ्यामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत, 2 कवड्याचे, ते काय काय असतात? ते ही फुटलेली कवडी जी आहे याला काय म्हणायचं कवड्यामध्ये? ही भंडारीची पट्टा आहे. भंडारीचा पट्टा आहे हा आई अंबाबाई तुळजा भवानीचा नर मादी कशा आहे याच्यामध्ये. हिला जर भोक्ष जर पडलं म्हणजे मोठं हे पाठीमागून टेबल जे असतंय हे जर भोक्ष पडलं तर हा मादीचा प्रकार होतो, तिला कवडी म्हणतात. आणि ही आता जी आहे माळी लावलेली हिला खंड्या म्हणतात. खरं तर हा खंडेराया जो आता सर्वसामान्यांचा देव आहे, या देवाला कुठले हार तुरे आणि खूप मौल्यवान दागिने नको तर केवळ कवड्याची, ज्याची आता आपल्या लेखी काही मूल नाही, परंतु देवासाठी ही अत्यंत महत्वाची कवड्याची माळ आहे आणि एवढा साधा भाव सगळा असतो. काय तुमचे गुरु कोण आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही दरवर्षी इथे स्वागत करता? नमस्कार, मी प्रसाद विनायक शेळके, राहणार लोणी. माझी पहिलीच वारी. माझे मित्र कंपनी जे आहेत ते झाला 3 वर्ष झाले येत आहे तिथं. तन मन धन देवगुरुचरणी अर्पण. नवदुर्ग ठाणं कासरगडचे आहे गुरु लोणी राहणं शिवा मल्हारीचा योगोट मला हीच माझ्या गुरुपर्यंत मेसेज पाठवायचा. मलाही माझा बसून घोड्यावरी ग अनाय बानू गेलाय चंदनपुरी ग. मलाही माझा बसून घोड्यावरी ग अनाय बानू गेलाय चंदनपुरी ग. मलाही माझा कुकाचा धनी समजावा बाई जाऊन कोणी, समजावा बाई जाऊन कोणी अन उगाच असलाय बाई माझ्यावरी ग अनाय बानू गेलाय चंदनपुरी ग. मलाही माझा बसून घोड्यावरी ग अनाय बानू गेलाय चंदन. कळलं मला सवतीचा कावा, आजच जाते मी बानूच्या गावा, हे आजच जाते मी बानूच्या गावा. फजिती काही न जाऊन वाड्यावरी ग अनाय
सोहळ्यामध्ये या खंडेरायाच्या नगरीत येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं आणि माऊलीच्या पालखी सोहळ्याचं हे सगळे वागे असतील, या नगरीतले सगळे नागरिक असतील, दरवर्षी स्वागत करत असतात. आणि आता हा स्वागताचा सोहळा आपण या निमित्तानं बघतोय. बेल भंडारा उधळला गेलेला आहे आणि येळकोटचा जयघोष करत या सगळ्या नगरीमध्ये येणारे लाखो वारकरी देखील या सगळ्या भक्ती रंगात न्हाऊन निघतात. अर्थातच म्हणूनच याला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं. व्हिडिओ दिलेले हर्षद गोरकासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी.